जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेणफुजरांग येते, मच्छराचा त्रास होतो। याचा एक भाग म्हणून दीपक भाऊ यांच्या वतीने आताच ग्रामपंचायत वतीने धूर फवारणी करण्यात आलेली आहे। आणि यासोबत काय सांगाल भाऊ, कशा काय नागरिकांचे आरोग्य काळजी घेतात? नमस्कार, मी दीपक गांबडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर। आज रांजणगाव शेणपुंजी या पूर्ण गावामध्ये परिसरामध्ये कॉलनीमध्ये पावसाळ्यामुळे छोट्या छोट्या डबक्यामध्ये पाणी साचलेलं असल्यामुळे किंवा छोट्या छोट्या गड्ड्यामध्ये पाण्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे डास त्या ठिकाणी तयार होतात आणि डेंग्यू मलेरियाची साथ या ठिकाणी पसरू नये म्हणून आरोग्याची सर्व नागरिकांची काळजी घेण्याच्या हिशोबाने या ठिकाणी आज धूळ फवारणी करत आहोत। संपूर्ण गावामध्ये ही धूळ फवारणी होणार असून याद्वारे या धूळ फवारणीद्वारे छोटे छोटे मच्छर जे आहेत ते जागेवरतीच या ठिकाणी संपणार आहेत आणि मोठ्या मच्छरांना सुद्धा या ठिकाणी त्यांची वाढ होणार नाही। अशा प्रकारची ही धूळ फवारणी करून नागरिकांचं आरोग्य अबाधित राहावं या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत रांजणगाव वतीनं हे काम संपूर्ण गावभरात करण्यात येत आहे आणि डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण जास्तीत जास्त या ठिकाणी आढळून येत आहेत। त्यामुळे सर्व नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की आपल्या घर परिसर किंवा छतावरती जे काही रिकामे टायर असतील, रिकामे डबे असतील किंवा जिथं जिथं पाणी साचेल अशा काही वस्तू असतील त्या सर्व वस्तू आपण पालथ्या घालून ठेवाव्यात किंवा कोरड्या असाव्यात। अशा दृष्टिकोनातून सर्वांनी आपलं साहित्य या ठिकाणी बाळगावं। पुढच्या एक महिना दीड महिन्यामध्ये ही साथ पसरू नये म्हणून ग्रामपंचायत रांजणगाव शेणपुंजीच्या वतीनं आम्ही काळजी घेणार आहोत। परंतु प्रत्येक नागरिकांना सुद्धा आपापल्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।